बघितलं का प्रँक केलाय दिवसभर विनवलंय मी किती कॉल केले. ओके सो आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटलेत. आम्ही गाडीत बसमध्ये चढतोय तेवढ्यात. कुठे झाला तुम्ही? मुंबईमध्ये. ओके कसे वाटतात ब्लॉग? छान वाटतात. मस्त. थँक्यू सो मच. आणि असेच कनेक्ट राहा भेटा. ओके हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या आयुष्यातले चांगले वाईट आनंदाचे दुःखाचे क्षण तुमच्यासोबत मी शेअर करत असते. त्याच पद्धतीने आज श्रीसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे, कारण की त्याच्यासाठी त्याच्या बाबांनी हे सरप्राईज आणले. आता तो 4th जातो आहे, सो त्यासाठीच त्याची एक्साइटमेंट बघा किती खुशी. देखो तो श्री आता ना 4th गेलाय आणि CBSE मध्ये तो शिकतोय. खूप जणी विचारतात की स्टेट बोर्डाला आहे की कुठे, तर तो CBSE ते सगळ्यांना एक दरवेळेस माझे कलर्स आणि खराब करतेस. ही माझी आर्ट बुक आहे यावेळेसची आणि हे काय वर्कबुक आहे, आर्टची वर्कबुक आणि हे UI स्टुडंट्सचा हे ग्लू पाऊच आणि शॉपनर आणि मराठी टेक्स्ट बुक आणि मराठी वर्कबुक आणि हे बघा हा सीजर. आता हे सगळं दाखवण्याची एक्साइटमेंट लहान मुलांमध्ये नक्कीच असते नाही का. आणि एक ना अनेक अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडक्यातच आटोपलं. शांभवीची मध्ये लुडबुड होतीच, त्यामुळे मग सगळं हे आवरून झाल्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे केलं आणि सकाळी हे वाढवून ठेवलं होतं माझ्यासमोर. मला माहितीही नाही की पहाटे काही असं होऊन मला जाग येईल म्हणून. कान खूप दुखायला लागलं, त्यामुळे मग मी जागी झाले आणि त्यानंतर जे झालं ते पुढे तुम्हाला समजेल. आज दिवसाची सुरुवात अशी होईल अजिबात वाटलं नव्हतं. आत्ता आम्ही इथं आहोत तर कान नाक घसा तज्ज्ञांकडे. पहाटेच्या 5 आम्ही फिरतोय आणि आता हा 6वा दवाखाना आहे, पण एकही डॉक्टर अवेलेबल नाही आहे. जे अवेलेबल आहेत ते सांगतात की त्यातल्या तज्ज्ञांकडे जावा. झालं आहे काय सांगते मी तुम्हाला. कानामध्ये काहीतरी गेलं आहे. 4:30च्या सुमारास अर्धा तास आम्ही प्रयत्न केले, वाट बघितली बाहेर यायची, पण ते काही निघतच नाही आहे. उलट जास्त त्रास होत चालला आहे उजव्या कानामध्ये. त्यामुळे मग जवळच्या तिथेच फिजिशियनकडे गेलो. बाकी आमच्या ज्या मॅम आहेत रेग्युलरच्या फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे गेलो, त्यांनाही शक्य झालं नाही. सो ते सगळे बोलायला लागले की कान नाक घसा तज्ज्ञांकडेच जा म्हणून. मग आम्ही इथे आलो, पण मग एकही डॉक्टर अवेलेबल नाही. जे अवेलेबल आहेत म्हणजे एवढ्या सकाळी शक्यतो कोणी नसतं ना. सो आता बघू काय होतं ते. तज्ज्ञ डॉक्टरांची टायमिंग 10च्या नंतर आहे, ते स्टे करतात तिथे आलो आहे आता आम्ही. बघू काय. छोटं बी नाही मोठं गेलं लेकराला तर सांगता येईल. जिवंत आहे, लय मोठं आहे की. मी तेच सांगायला मला हालत होतं. लहान मुलांच्या वगैरे गेलेच काय करायचं. जास्त झालं तर पडदा पडू शकतो. किती धोकादायक आहे. देवासारखं तुम्ही हे झालं बाबा आम्हाला तरी. हे घरीच म्हणत होते पाणी वगैरे टाकू हे करू, म्हटलं त्यापेक्षा
हॉस्पिटलच्या अगदी समोरासमोर स्वामी केंद्र आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा स्वामींचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. सगळं काही व्यवस्थित पार पडल्यानंतर आता घरी जायचं आहे, तर त्या अगोदर एकदा स्वामींना धन्यवाद देण्यासाठी मी मंदिरात गेले. स्वामींचा तो अभंग आहे ना, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, त्याची आज पुन्हा एकदा प्रचिती आली आणि मला या मोठ्या वेदनेमधून स्वामी कृपेनेच खरं तर तारलं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा अशा छोट्या मोठ्या प्रसंगामधून त्यांचं अस्तित्व जाणवून येतं, फक्त ते ओळखून घ्यायला पाहिजे आणि माझी तर पात्रताही नाही की मी त्यांच्या कृपेस पात्र असावं. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा इथे स्वामी केंद्र आहे, इथे दवाखाना आहे आणि मी ना दवाखान्यात जायच्या अगोदर पाया पडले. आम्ही 5 दवाखाने फिरून आलोय, पहाटेपासून फिरतोय. घरी 2 लेकरं झोपून आले, कुणी इकडं आहे कुणी तिकडं आहे, एक कान्हा गेले, एक कान्हा घशाच्या डॉक्टरांच्या घरापर्यंत गेलो, पण ते गेलेत कराडला. सो खूप फिजिशियनकडे गेलो, आमच्या रेग्युलर डॉक्टरकडे गेलो, कान्हा घशाच्या तज्ञांकडे गेलो, विचारत शेवटी इथं आलोय. म्हणजे स्वामी आम्ही केंद्राच्या बरोबर समोर हॉस्पिटल आहे आणि तिथं पण होप्स नव्हत्या, कारण एवढ्या लवकर कुठले डॉक्टर 11च्या पुढून त्यांची ओपीडी होती. परंतु रिक्वेस्ट केली आणि त्यांनी देवासारखे धावून आले. स्वामींनी केल्यासारखं झालं आणि पडदा आहे ना, त्याच्या तिथपर्यंत ते पोहोचलं होतं. ते सांगत होते की ते जिवंत येतं हे जिवंत होतं आणि ते जर आणखी त्याचे 2 पाय तुटून ना पडद्याला चिकटले होते. झुरळ पटकन निघालं, पण त्याचे पाय चिकटल्यामुळे वेळ खूप लागला. पण ओके आहे आता आणि त्यांनी काही टॅबलेट दिलेत. थोडंसं चक्कर आल्यासारखं होतंय. सो बघूया आता काय काय. आणि चला, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. झोपेतूनच मी त्या ह्याच्याने उठले, म्हणजे काही सांगता येत नाही. पुन्हा एकदा लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. चला, लेकरं वाट बघतात घरी. शांभवी उठली तर श्रीचं डोकं खाणार आहे ती मा चिल्ली पिल्ली दोघं झोपले. कधी वाटलं नव्हतं की या दोघांना एकटं घरात ठेवून आम्हाला बाहेर जावं लागेल, पण पर्यायही नव्हता आणि आईची आठवण आज खूप आली की घरी ती असते तर बरं झालं. तर आता इथे मखाने वगैरे छान हळद तूप आणि मीठ टाकून मी रोस्ट करून घेतलेले आहेत आणि आता हे एका बॅगमध्ये किंवा मग डब्यामध्ये भरते, म्हणजे एक एअरटाईट कंटेनरमध्ये भरले की छानपैकी मुलंही खातात एकदम असे करून. सो चला, आता हे थंड होतंय तोपर्यंत मी बाकीतलं सगळं आवरून घेते. पसारा एवढा पडलाय की सांगू नाही शकत आहे. म्हणजे आत्ताच इकडचं आवरलंय, काही इकडचं आवरायचं बाकी आहे. इथलं क्लीन केल्याशिवाय तर काही मला जाणं शक्य नाही, कारण वापस जेव्हा मी गावाकडून येईल. बरं, ते सांगायचं राहिलं तर आज मी जाते गावाकडे. माझ्या मामांचं वर्ष श्राद्ध आहे. खरं तर म्हणजे अगोदरच जाणार होते 2-3 दिवस अगोदर, पण स्त्रीच्या शाळेचा इश्यू होता, त्यामुळे आज आम्ही रात्री निघतो आहोत आणि उद्या सकाळी तिथे पोहोचवायला. बघता बघता 1 वर्ष कसं झालं तेही लक्षात नाही आलं. म्हणतात ना, गेलेली माणसं जातात आणि प्रत्येकाचं आपलं आयुष्य हे मात्र चालूच राहतं. सो चालायचंच आणि मी प्रत्येकाच्याच बाबतीत करतं, आपल्या बाबतीत तेच होणार आहे बाय द वे. सो जेवढं काही आयुष्य आहे तेवढं आनंदात जगणे आणि याच गोष्टी आपल्या हातात आहेत, आनंद वाटणे आणि कुणाचं मन न दुखवणे. आणि तेवढीच आपण प्रार्थनाही देवाला करू शकतो की बाबा मला एवढं तरी एबल बनव की मी कुणाचं चांगलं नाही करू शकत आहे तर माझ्याकडनं काही वाईट नको व्हायला, कारण वरती गेल्यास उत्तर द्यायचं आहे. असो, चला, इथं मग खाण्याचं झालं, जेवणं वगैरे झाली आहेत आमची. आत्ता दुपारचे 3:30 वाजतात आणि ह्यांना ड्युटीला जायचं आहे. तर मग परत शांभवी उठल्यानंतर ती खूप गोंधळ घालणार, त्यामुळे आम्ही दोघं मिळून खरं तर आवडतोय. तिकडे तुम्हाला दिसत असेल तर या इथं ना कपडे वगैरे जे घ्यायचे ते सोबत घेण्यासाठी घड्या घालून ठेवलेले आहेत मी. काही आहेत ते आणखी बॅगमध्ये ठेवले, तर काही भरायचे आहेत. शांभवीचे कपडे सुद्धा अजून काही सुकत आहेत, कारण तिचेच सगळ्यात जास्त कपडे असणार आहेत आणि माझे काही व्हिडिओज कोलॅबरेशन्स असतात, त्या अकॉर्डिंग काही घ्यावे लागतात. तर हे सगळं असणार आहे. शिवाय स्त्रीचे पण कपडे घ्यायचे आहेत. आम्ही बघूया आता कसं काय ठरतं ते, पुढे काय किती दिवस राहायचं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच. असंही उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता आहेतच, तर मग सगळंच त्यामुळे चाललेलं आहे. तर आता हे सगळं आवरून घेते मी, तिकडचं आवरते आणि त्यानंतर हा ब्लॉग मी कंटिन्यू करते. आज सकाळची सुरुवात खूप वेअर्ड झाली. मी ते मे बी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिला तर माझ्या कानामध्ये ना झुरळ गेलं होतं आणि असलं ते अजूनही मला त्रास होतोय त्याचा. पण सांगायचं तात्पर्य हेच की आपण झोपल्यानंतर आपण सकाळी उठू की नाही आणि कसे उठणार आहोत हे काही आपल्या हातात नसतं. माझ्या कानात ते गेल्यास मला जाग आली. असं
खूपच अनप्रेडिक्टेबल सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आता हे सगळं पॅकिंग वगैरे करते आणि बॅग भरताना मग कंटिन्यू करते. तर बघा बागो मस्त खुसखुशीत अशी मखाना बनवलेली येतो. तर मखाण्याचा आनंद घेतोय मी. आणि मी आता निघालो ऑफिसला. काम चालू आहे आवरावरी. परत कपडे आवरणं, परत बॅग पॅकिंग. स्वच्छ करून चालले ना, आल्यानंतर बघायचं घर कसं असतंय. परत इतकं मेसअप, एवढं सगळं अशी काय म्हणतात थप्पी लागलेली असते भांड्यांची. सगळं मेसअप होणार मला माहितीये, पण तरीही म्हणजे त्या काळजीने तर लवकर येशील. असं होय. घर गाठ करते बाबा. आणि माझं बॅग पॅकिंगच्या दिवशी असते ना, आदल्या दिवशीपासून मी वातावरण निर्मिती करते बरं का, जराशी मदत करतील हा हे तुझं तू बघून घे असं. शांभवीचे तर एवढे आता कपडे फोल्ड करा बापरे. चला तर मी आहे ना निघतो आता आणि संध्याकाळी भेटू. केलंय की हे बघा आमचं पार्किंग पूर्ण स्वच्छ, नीट अँड क्लीन. एक ना एक गोष्ट इथली क्लीन केली आहे. सायकल लावली की बा. आणि आम्ही ना शांभवीसाठी ड्रेस घ्यायला इथंच जवळच जातोय. आणि त्या दिवशी गुड्डी आणि मी गेल्यास एकच घेऊन आलोय, पण आता सध्या तिच्यासाठी नाही आहेत. सो बघूया इथं जवळच. आता काही दूर महाद्वार रोड वगैरे तिकडे खूप ऑप्शन असतात, पण वेळ कमी आहे, त्यामुळे इथल्या इथंच आता खरेदी करूया. चल. हो छान कलर. हो ट्राय करेल. बघू येते तिला, मोठं होईल वाटलं. छान आहेत कलर. आणि अंगात त्यापेक्षा हां बघू दे बा. इकडं बघ. कुठं पळायची. हो छान आहे. या इथे घेतलेत कपडे आणि माझा असा गोंधळ झाला ना, मी रॅकवरती माझे दोन्ही मोबाईल ठेवले, लॉक केलं, त्यांनी लॉक करताना ठेवले आणि मग मी सगळीकडे शोधून मला घाम फुटला. शेवटी ते स्त्रीकडे मिळाले. बरं झालं. तुला कुठे मिळाले? ते काकांनी सांगितले की आमच्या घरी ठेवले, तिथे 2 मोबाईल होते, ते मी घेऊन आलो. ते आजोबा होते ना आपल्या शेजारचे. थँक गॉड. चला मग मी गेलो. हां. चला आता पटापट मी पॅक करून घेते. आता गावी जायचं म्हटलं की 1-2 साड्या तरी सोबत लागतातच. एरवी ड्रेस असले तरी चालतात, पण गावाकडे आणि त्यातल्या त्यात आता थोडंसं कार्यक्रम येते असले की मग साड्या रेग्युलरच्या तरी लागतीलच. कारण काय होतं माहिती आहे का, उन्हामध्ये खूप जास्त अशा काटापदराच्या आणि हेवी साड्या नकोच वाटतात. जितक्या हलक्या फुलक्या असतील तेवढ्या बऱ्या. आणि मी शक्यतो ना 2 साड्यावरती जे ब्लाऊज मॅच होते तशा टाईपचंच घ्यायचं बघते, जेणेकरून म्हणजे ब्लाऊज कमी न्यावे लागतील. आणि अजून शांभवीचे पण कपडे घ्यायचे, तर बरंच काही आहे. मला काय घेऊ आणि काय करू असं झालं आता. हे साड्या वगैरे ठेवते. बरेच दिवस झाले साडीला नसून. आता जवळपास 2-3 वर्ष जर तरी आरामात झाले असेल. 2 वर्ष तर आरामात झाले. ती काय रिसेंटलीच मी वेअर केली होती, पण कुठे जर गरज पडली शूटला वगैरे तर म्हणून घेते. आणि त्याचा ब्लाऊज मी अजूनही स्टिच केलेलं नाही आहे. याच्यावरती ना हे असे ब्लाऊज मी वेअर करते, जुगाड अशा टाईपचे. चला आता मी पटापट हे भरून घेते आणि भेटू. का प्रत्येकाचं एक नावडतीचं काम असतं आणि काही गोष्टी करायला खूप आवडतात. जसं की कुणाला म्हणजे भांडे घासायला आवडत नाही, कुणाला अजून काही. तसं मला ना बॅग पॅकिंग अजिबात आवडत नाही, कारण एवढं ते हेक्टिक होऊन जातं. त्यात शूट असल्यामुळे खूप सारे कपडे पण घ्यावे लागतात, मुलांचेही तेवढेच, आणि बाकी इक्विपमेंट्स वगैरे सोबत लागतातच. सो त्यामुळे नको नको वाटतं मला. हे बॅग पॅक झाली आहे, आता ही बसवायची. एक बॅग रेडी. शांभवीचे कपडे वेगळ्या बॅगमध्ये घेतलेत. माझी पर्स आहे आणि ट्रायपॉड, एवढं सगळं सामान आहे.
कसं काय मी मॅनेज करणार आहे ते त्यालाच माहिती. आणि एकटी प्रवास करणार आहे फर्स्ट टाइम. जायला आणखी अर्धा तास वेळ आहे. तर म्हटलं अगोदर गोळी खाते, परत लगेचच उलटी झाली. तर म्हटलं अगोदरच खाल्लास काय फरक पडला तर पडला. बाय राहू दे आता मी आवडते सगळं. चला आता शांभवीची बॅग भरते. तिचेच कपडे सगळ्यात जास्त आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा पण. त्यामुळे मग तिचं स्किन केअरचं काही साहित्य आहे, माझं काही आहे, तर हे पण याच्यात भरलं आहे. आणि तिकडे तिचे नवीन कपडे आहेत, काही कपडे जुने आहेत तर ते पण भरते. आणि इकडे माझी पर्स आहे. तर एवढ्या गोष्टी सोबत असणार आहेत. शिवाय 2 मुलं, आता कसं मी मॅनेज करणार गॉड नोज. पण चला असेल ते असेल. बघा इकडे चालू आहे काय, तिकडचा फोन आलाय आणि मला वर्षांनी धमकी दिलेली आहे आता की आता मी येणार नाही गेल्यास परत. श्री आता बाहेर गेलाय खेळायला. आज वादळी वाऱ्यासह एक जोरात धमकी धडकलेली आहे इथं. असं तुम्हाला धमक्या मिळतात त्या कमेंट करून नक्की सांगा. तर हे वादळ जोरात आहे यावेळेस. बघा बघा दिसतंय चेहऱ्यावर वादळ दिसतंय. हो हो कारण उन्हाळा खूप आहे, म्हणजे उन्हानं इकडच्या एक दिवस जरी खडा झाला ना पाण्याचं तरी लगेच चुकायला लागतं. ओके ओके 2 टाइम घालते मी, पण 1 टाइम तरी घाला. ओके. आणि किचन मधलं वगैरे सगळं आवरलंय. आता खूप घाई आहे खरं तर. आम्ही तिघच जातोय त्यामुळे बॅगा आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मग आता लवकर निघतो. परत तिकडे उशीर झाला की सगळ्या गोष्टीची धावपळ. शांभवी 1 वर्षानंतर डोळ्याला जाते. अर्थात आम्ही सगळेच आडवी अशी होती आता पळत. एवढीशी होती. आणि अण्णा जेव्हा देव झालं तर तेव्हा आम्ही गेलो आता त्यांच्या वर्ष श्राद्धासाठी. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की 1 वर्षभर गेलोच नाही. तर आता पिल्लू पण मोठी झाली आहे. तर चला सगळे एक्साइटेड आहेत कधी येत आहे कधी येत आहे म्हणून. त्यांना काही वेळ मिळाला नाही, सो आम्ही निघतो. चला आता निघालो. बॅग वगैरे आहेत सोबत. ह्या 2 बॅग, एक ट्रायपॉड आणि पर्स, असं सगळं गोळा दिसतं आहे आमच्यासोबत. आणि एवढं तुला मी घेतो की खाली घ्यायला लागलो की शांभवीला घे फक्त. बाय बाय तुम्हा सगळ्यांना. आम्ही चाललोय गावाकडे. चला. थोडा वेळ छान बसली होती. हो पप्पा दिसले करायची. आता कसं पप्पांनी घेतलं की आता कसं राहणार कसं? काय माहिती. मी घेतो साहित्य. हो हो हो. खूप सारी गर्दी नको 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 एवढं जड नको. आपण दोघं पहिल्यांदा प्रवास केलाय, पण हिच्यासोबत पहिल्यांदा करायला. म्हणजे तिघं मिळून पहिल्यांदा करते असं है ना. मग तर बाबा वगैरे सोबत असल्यास खूपदा केलं. येते ट्रॅव्हल्स खेळायला लागली ना छान. पडली का एकदा? कशी जाणार तू? कुठे मला शोरूम ला आणाल तू? हा व्यवस्थित जा, काळजी घ्या. आता हा आईस्क्रीम मागायला त्रास होणार नाही का तुम्ही आता रूमला? हा व्यवस्थित जा. मुलांची व्यवस्थित काळजी घे. सामानचं काही एवढं महत्त्वाचं नाही, हे दोघं महत्त्वाचे आहेत. हा आणि फर्स्ट टाइम वर्षात त्याचं शांभवी झाल्यापासून आम्ही दोघं गेलेलो. भाऊ आम्हाला रिसीव्ह करायला लांब गेलो. फर्स्ट टाइमच श्री आणि शांभवी प्रवास करतोय. सो प्रवास आमचा छानच होणार आहे, त्यात काही वाद नाहीये. हो ना बाबू, आगाऊपणा करच ना. पण बाबा तिथं नसणार आहे तर पिल्लू. आणि इथे शांभवी नसणार आहे. शांभवी नको प्लीज. दंगा चालू आहे, तर व्यवस्थित जा. टेन्शन घेऊ नको. आता रिलॅक्स व्हायला चाललं. होय अगं शांभवी बाळा. चल येऊ मग. तर
बघितलं का चेहरा किती पडलाय मी नसले चेहरा कुठे पडलाय छानच आहे की फक्त का आज दिवसभर खूप एक्झर्शन झालं म्हणून चेहरा मी येत नाही सोबत म्हणून एवढं आहे ना नाराज आहे मला माहिती आहे की ए बा तर आहे ना प्रँक करत होतो मी ऍक्च्युली मी पण सोबत येतो यांच्या खरं शप्पथ खरं म्हणताय श्री मला पण माहित आहे, मला पण सांगितलं पप्पा आहे ना तिकडं CBS ला गाडी लावायला गेले. तुला माहिती आहे मला सांगितलं नाही. बघितलं का प्राण केलाय दिवसभर विनवलंय मी किती कॉल गेले कारण की एप्रिल सुरू आहे. परंतु आहे ना येणार आहे यांच्या सेफ्टीसाठी पण लोकांवरती डिपेंड नको झाला आपलं आपण यावेळेस शिकायचं आणि नेहमीच आपला आपण प्रवास करायचा मी मनाशी जस्ट आता तुम्ही लास्ट टाइम पण नोटीस केलं असेल घरात होते नाही अगो बाई. नाही नको 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 नाही ग बाय तुला दुसरी नाही 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 गार आहे नाही नाही लगेच घेऊन येऊ काय काढून देऊ काय वाटत नाही दे तिकडे परत ए श्री बाळा दे दीदीला रिक्षा घेऊन या तोपर्यंत धर तर की चला आता गाडी आली आहे आपली हे पण येतं माझं टेन्शन चल बाळ बस पटकन चल बाळ ओके सो आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटलेत आम्ही गाडीत बसमध्ये चढतोय तेवढ्यात कुठे झाला तुम्ही मुंबईमध्ये ओके कसे वाटतात ब्लॉग छान वाटतात मस्त असतं थँक्यू सो मच आणि असेच कनेक्ट राहा भेटा ओके